राज फार्म काळकोंद्री गावाचं नाव आहे. दापोलीच्या पासून 13-14 किलोमीटर आहे. बाळोली जांभळ आहे. अजून ह्याला कुठंही मोहर नाही. नारळ बघू शकताय. कोकण आहे हा. आणि हा जो प्राध्यापक शिंदे सरांचा हा फार्म आहे, ज्याच्यामध्ये त्यांचं मिरीवर खूप मोठं काम आहे. आणि आपण सध्या त्यांच्या ह्या बागेत आलो आहे. या ठिकाणी त्यांची आंब्याचीही कलमं आहेत. आपण ती कलमं बघायला आलो आहे. वेगवेगळ्या जांब आहे. आपण बघू शकता कलमं केली. हो कॅन्डी सगळ्या ह्याच्यासाठी ड्रिप केलेलं आहे. आणि हा कोकण आहे. इथलं हवामान, इथलं वातावरण आणि खूप चांगलं असल्यामुळं ही ज्याला आपण नैसर्गिक हा शेतीचा सुद्धा एक प्रयोग, अनोखा प्रयोग आहे. या ठिकाणी ही आंब्याची कलमं आपण बघू शकतो. इथं आंबा आहे, चिकू आहे. ही अश्विन ॲग्रो फार्म्स, कोळबांद्रे, तालुका दापोली. ही नर्सरी आहे. आंब्याची नर्सरी. प्लॉट बाय प्लॉट त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. ह्याला सर भोकं पाडलेली आहे. ती वेगवेगळ्या अँगलला पाडलेली आहे, जेणेकरून इथल्या पण पाडली लागलं पाहिजे. ही पाणी हितवर जावं, ती पाणी हितवर या. ती आम्ही ह्याला वापरतो मदर प्लांट. त्या ठिकाणची हा फणस आहे. ते चरट टाकलेले आहेत. तिथे दाखवून तुम्ही बघितलं आमच्या वरती जे डायरेक्ट ठेवले होते ना, चरट टाकले ते मग खाली गेले खाली त्यांनी पावसात टाकले. म्हणजे कधी ऑक्टोबर सप्टेंबरच्या दरम्यान आम्ही टाकतो. त्याला खोदून त्याच्यात आत खतं टाकतो आणि मग पिशवी लावतो आणि परत बाजूने माती ओढतो. त्यांना
मध्ये त्यांची मुळे येतात आणि त्यांना ती खतं मिळतात आणि वाढतात सर. ती आपल्याला छोटी वाटते ती, पण माझ्या मते अशी ह्यातनं जर काही मोठी बुडाची न्यायची म्हणलं होय. तर राळून देऊ शकता. हो होय तशी मिळतील ना. असं मिळणार. किती असतील अशी? आता इथे साधारण 3,000 तरी असणार केसरची, 3,000 नाही, अपेक्षा अशी, असणार. निवडून चांगली प्रॉपर अशी हो मिळतील ना. तुम्हाला 700-800 केसर हवा आहे ना, तो ह्याच्या इथे होऊ शकेल. म्हणजे दापोलीतला आणि इथला मिळून 700-800 हे एकूण 1000 म्हटले, त्यातल्या 800 त्यांना केसर हवा आहे आणि 200 व्हरायटी म्हटलेत ना सर. तर ते होऊ शकेल. पण तुमचं सर म्हणजे जूनमध्येच तुमचं प्लॅनिंग आहे ना? नाही नाही आता घेऊन जायचं 2 दिवसात. प्लॅनिंग आहे. अरे वा. आज तुम्ही भरून दिलं तर नेतो आम्ही. आजही नेऊ शकतात ते. हो. ओके, ओके. ह्या वातावरणात जरा थोडं हे वाटतं म्हणजे काय वैशिष्ट्य आहे ना थोडी. काही येत आहे पण खाली आणि ही बुडाला कशी जर भरपूर चरात पाणी गेलेली आहेत ना, असतं. थोडी मुळं खालती गेलेली असणार, त्यामुळे शॉक घेऊ शकतो. त्यामुळे इकडची म्हणजे काय थोडं रिस्की होईल इकडचं आत्ता घेणं. हीट आहे ना, हीट आहे म्हणून. नाही पण तिथे तुमची आहे तेवढी भर नाही होणार. तुम्ही इथल्या जूनमध्ये नेलत ना, तर इथे जूनमध्ये पावसात जरा वातावरण थंड असतं, तेव्हा हे इथलं तेव्हा चांगलं आहे. म्हणजे आता काढलं ना तर शॉक घेण्याची शक्यता वाढेल. त्यावेळेला तुम्ही काढून पिशवीत भरून. नाही पिशवीत सर, पिशवीतच आहेत. नाही नाही आहे ही पिशवीत, पण हा. पिशवी बदलणार नाही का? नाही 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 आहेच. होय होय. आहेच, फक्त खालच्या मुळ्या कट करणार. नाही ते ओढताना तुटलं तरी पण काही प्रॉब्लेम होत नाही. ते वातावरणच चांगलं असतं ना. आताचं वातावरण हीट वाढत चालली आहे. तुमच्याकडे पण मला वाटतं खूप असेल आता ना, आता 40च्या दरम्यान आहे. 42. हा, मग तेच खूप आहे ऍक्च्युली. या वातावरणात लावलेलं चांगलं. ह्यातलं बघू आता आपण जून मध्ये शेतलं बघू. हा मग तेच म्हणतोय सर, तुम्ही थांबा 2 महिने आणि जर